नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीत आहे, आपण या चॅनलमार्फत TET आणि CTET म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा यासाठी आपण सराव प्रश्नांची सिरीज चालू केलेली आहे. आणि त्यातलाच आज आपण घेणार आहोत 12वा सराव पेपर, जो की सिलेबसवर आधारित आहे. सराव पेपर चालू करण्या अगोदर जर या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनल अगोदर सबस्क्राईब करायचं आहे व बेल आयकॉनवरती क्लिक करायचं, म्हणजेच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. तर आजचा व्हिडिओ चालू करू आपण पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न असा आहे, बघा इथं पाहू शकता. तर शैक्षणिक ध्येय साध्य करून घेण्यासाठी शाळेत उपयोगात आणलेल्या सर्व प्रकारचे अनुभव म्हणजे अभ्यासक्रम होय, असे मत कोणी मांडले. बघा इथं अभ्यासक्रमाची व्याख्या दिलेली आहे. व्याख्या काय दिली बघा. शैक्षणिक ध्येय साध्य करून घेण्यासाठी शाळेत उपयोगात आणलेल्या सर्व प्रकारचे अनुभव म्हणजेच अभ्यासक्रम होय, असे मत कोणी मांडले. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. असे मत कोण मांडले आहे? मनरो याचे असे मत आहे. बघा, अभ्यासक्रमाची त्याने मनरोने अशी व्याख्या केलेली आहे. पुढचा प्रश्न, बोधनात्मक रचनावादाचा सिद्धांत कोणी मांडला. बघा, बोधनात्मक रचनावादाचा सिद्धांत हा कोणी मांडला आहे? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. पियाजे. कोणी मांडला आहे? पर्याय क्रमांक 2 आहे पियाजे. बोधनात्मक रचनावादाचा सिद्धांत पियाजे याने मांडला आहे. पुढचा प्रश्न, अभ्यासक्रम रचनेचे तत्व किंवा वैशिष्ट्ये कोणती. बघा, अभ्यासक्रम रचनेचे तत्व किंवा वैशिष्ट्ये कोणती आहेत. तर इथं पहिला पर्याय काय दिलेत बघा. उद्दिष्टपूर्ती करणावा असावा, बरोबर आहे. विद्यार्थी केंद्रित असावा, हा सुद्धा पर्याय बरोबर आहे. आणि तो लवचिक सुद्धा असावा, हा सुद्धा पर्याय बरोबर आहे. म्हणजे सूत्र काय, तर पर्याय क्रमांक 4. वरील सर्व पर्याय बरोबर आहेत. ही सर्व वैशिष्ट्ये आहेत. पुढचा प्रश्न, टिंबटिंब ही अवधानाची जननी आहे. तर खालीलपैकी काय ही अवधानाची जननी आहे. उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. अभिरुची. अभिरुची ही अवधानाची जननी आहे. पुढचा प्रश्न, प्रत्येक व्यक्तीत सतत काही ना काही बदल झालेले आपण पाहतो. उंची वाढणे, वजन वाढणे अशासारखे विशिष्ट परिणामकारक बदल यांचा समावेश टिंबटिंब या संज्ञेत होतो. बघा, प्रत्येक व्यक्तीत सतत काही ना काही बदल झालेले आपण पाहतो, जसं की उंची वाढणे, वजन वाढणे. तर अशासारखे परिणामकारक बदल यांचा समावेश, म्हणजे उंची वाढणे, वजन वाढणे यांचा समावेश खालीलपैकी कोणत्या संज्ञेमध्ये केला जातो. उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. यांचा समावेश होतो वाढ या संज्ञेमध्ये. या उंची वाढणे, वजन वाढणे यांचा समावेश वाढ या संज्ञेमध्ये केला जातो. पुढचा प्रश्न, तर पुढचा प्रश्न असा आहे की बापरे तो पहा सिंह. बापरे या केवळ प्रयोगी अव्ययाचे प्रकार ओळखा. वाक्य काय दिलं बघा. बापरे तो पहा सिंह याच्यामध्ये जो बापरे आलेला आहे, तर हा कोणत्या केवळ प्रयोगी वाक्याचे म्हणजे केवळ प्रयोगी अव्ययाचे प्रकार आहे बापरे. उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 1. आश्चर्यदर्शक आहे. बापरे काय आहे? आश्चर्यदर्शक आहे. पुढचा प्रश्न, पुढील दिलेल्या स्वरापैकी संयुक्त स्वर म्हणलाय. बघा, संयुक्त स्वर ओळखायचा आपल्याला. बघा, तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. ओ हा संयुक्त स्वर आहे. काय आहे? ओ हा संयुक्त स्वर आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. सौदामिनी या शब्दासाठी पुढील पर्यायामधून समानार्थी शब्द निवडायचे. बघा, सौदामिनी इथे एक शब्द दिलाय, तर याला आपल्याला समानार्थी शब्द सांगायचा आहे. उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. वीज. ठीक आहे, काय उत्तर येतं? वीज. सौदामिनी या शब्दासाठी वीज हा त्याला समानार्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न, टिंबटिंब शहराला भारतातील गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते. बघा, गुलाबी शहर, भारतातील गुलाबी शहर कोणते आहे? उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. जयपूर. भारतातील गुलाबी शहर कोणतं आहे? जयपूर आहे. पुढचा प्रश्न, त्याला पिंक सिटी सुद्धा म्हणतात. बघा, जयपूरला पिंक सिटी, गुलाबी शहर. पुढचा प्रश्न, सुरवंट या शब्दाचे लिंग कोणते? सुरवंट शब्द दिलाय, त्याचं आपल्याला लिंग सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. पुल्लिंगी शब्द आहे. कोणता आहे? सुरवंट हा पुल्लिंगी शब्द आहे. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, आउट ऑफ द 4 ऑप्शन्स फाइंड द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन फ्रेज इन द सेंटेन्स. ठीक आहे, सेंटेन्समध्ये एक अंडरलाइन फ्रेज आहे, त्याचं मिनिंग द्यायचं. सेंटेन्स बघा, सुनील पुट ऑन हिज न्यू क्लोथ. आता ह्याच्यामध्ये अंडरलाइन वर्ड आहे बघा, पुट ऑन. ठीक आहे, पुट ऑनचा आपल्याला काय द्यायचं आहे? मिनिंग द्यायचं आहे. ठीक आहे, तर याचं योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 1. वेअर. काय येते उत्तर? वेअर. पुट ऑन म्हणजेच काय? परिधान करणे. पुढचा प्रश्न, फाइंड एक मिनिट, फाइंड करेक्ट मीनिंग.
बघा काय म्हणलं आहे, करेक्ट मिनिंग द्यायचं आहे आपल्याला अंडरलाईन वर्डचा. वाक्य दिले बघा, जम्मू अँड काश्मीर इज फॅसिनेटिंग अस. याच्यामध्ये फॅसिनेटिंग दिले बघा, तर याचा आपल्याला मिनिंग द्यायचा आहे, म्हणजेच आकर्षित करणे. फॅसिनेट करणे म्हणजेच काय, मोहित करणे, आकर्षित करणे. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 अट्रॅक्टिव्ह, म्हणजेच काय, आकर्षित करणे. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट वन वर्ड. बघा इथं काय म्हणले, वन वर्ड दिलेला आहे. वाक्य काय बघा, गव्हर्नमेंट रन बाय द पीपल, ऑफ द पीपल, बाय द पीपल. बघा, गव्हर्नमेंट रन बाय द पीपल, ऑफ द पीपल, फॉर द पीपल. तर याला काय म्हटलं जातं, उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, याला डेमोक्रेसी म्हटलं जातं. पुढचा प्रश्न, विच इज द रॉंग सेंटेन्स. बघा इथं करेक्ट म्हणलं नाही, रॉंग सेंटेन्स सांगायचं आहे. 4 वाक्यापैकी रॉंग कोणतं आहे. तर यासाठी रॉंग बघा, पर्याय क्रमांक बघा, प्लांट्स आर लाईक चिल्ड्रन, हा बरोबर आहे. 2 आहे, हॅव यू एव्हर सीन अ रोबोट, हा सुद्धा पर्याय बरोबर आहे. तिसरा पर्याय, मेनी ऑफ देम नो हिम वेल, हा सुद्धा पर्याय बरोबर आहे. चौथा पर्याय बघा, तो चुकीचा आहे. वन ऑफ द बॉईज, इथं बॉईज बरोबर आहे, पण इथं ना कम्स यायला पाहिजे. काय यायला पाहिजे होतं, कम्स यायला पाहिजे. ठीक आहे, तर चौथा जो आहे वाक्य आपलं ते एकदम रॉंग आहे. पुढचा प्रश्न, आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. ठीक आहे, वाक्य दिलेल्याचा आपल्याला काळ ओळखायचं. वाक्य दिले बघा, ही हॅड बीन टीचिंग अस द यूज ऑफ रिलिजन, ही हॅड बीन टीचिंग अस द यूज ऑफ रिलिजन. तर हे वाक्य कोणत्या काळात चाललं आहे, तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 आहे बघा, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पुढचा प्रश्न, जगप्रसिद्ध आग्रा हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे. बघा, आग्रा हे जे शहर आहे तर ते कोणत्या नदीकाठी वसलेले आहे, तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, यमुना. आग्रा हे शहर कोणत्या नदीकाठी आहे, यमुना या नदीकाठी वसलेले आहे. पुढचा प्रश्न, काक्रापारा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे. काक्रापारा बघा, हा एक अणुविद्युत प्रकल्प आहे, पण तो कोणत्या राज्यात आहे असं आहे प्रश्न. उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2, गुजरात. काक्रापारा अणुविद्युत प्रकल्प गुजरात राज्यात आहे. पुढचा प्रश्न, मध्य रेल्वेचे मुख्यालय. बघा, मध्य रेल्वेचे मुख्यालय, अगदी सोपा प्रश्न. उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, मुंबई. मध्य रेल्वेचं मुख्यालय कुठं आहे, मुंबईला आहे. पुढचा प्रश्न, प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली, तर याचं उत्तर येतं. तर पुढचा प्रश्न आहे बघा, माझे सत्याचे प्रयोग हा ग्रंथ कोणी लिहिला. माझे सत्याचे प्रयोग हा ग्रंथ कोणाचा आहे. उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, महात्मा गांधी यांचा आहे. माझे सत्याचे प्रयोग हा ग्रंथ कोणी लिहिला, महात्मा गांधी यांनी लिहिला. पुढचा प्रश्न, खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा. अयोग्य वाक्य आपल्याला सांगायचं आहे. बघा आता पहिलं वाक्य बघा, सपाट आरशामध्ये वस्तूची प्रतिमा आरशाच्या मागे तयार होते, बरोबर आहे. हे वाक्य ध्यानात ठेवा, प्रत्येक वाक्य महत्त्वाचं आहे. सपाट आरशामध्ये वस्तूची जी प्रतिमा आहे ती आरशाच्या मागे तयार होते, पहिलं वाक्य बरोबर आहे. दुसरं काय म्हणते बघा, प्रतिमेचा आकार मूळ वस्तूच्या आकारा इतकाच असतो, बरोबर आहे. 2 आरसे परस्परांना समांतर ठेवले असता त्या दोन्ही आरशामध्ये अनंत प्रतिमा तयार होतात, हा सुद्धा पर्याय बरोबर आहे. तर चौथा पर्याय म्हणजे आपलं चुकीचं आहे. बघा इथं काय म्हणलं, वस्तूची संपूर्ण प्रतिमा तयार होण्यासाठी आरशाची उंची वस्तूच्या उंचीपेक्षा जास्त असणे आवश्यक असते, तर हे वाक्य चुकीचं आहे, जास्त असायला नाही पाहिजे. पुढचा प्रश्न, सत्यविधाने कोणते आहेत. बघा इथं 2 वाक्य दिले, तर सत्य कोणतं आहे. बघा 2 वाक्य काय आहेत, अंतर्वक्र आरशाचे नाभी अंतर ऋण असते, वक्र आरशाचे नाभी अंतर धन असते, तर सत्य वाक्य कोणतं आहे. उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, दोन्ही बरोबर आहेत. हे वाक्य पाठ करून ठेवा, अंतर्वक्र ऋण असतो, बहिर्वक्र आरशा धन असतो. पुढचा प्रश्न आहे, रंगआंधळेपणा या दृष्टीदोषमध्ये व्यक्तीला कोणत्या रंगामध्ये फरक लक्षात येत नाही. बघा, रंगआंधळेपणा याच्यामध्ये कोणत्या रंगामध्ये फरक स्पष्ट लक्षात येत नाही. उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, म्हणजेच काय, हिरवा आणि लाल या 2 रंगामध्ये व्यक्तींना फरक स्पष्ट करता येत नाही. पुढचा प्रश्न, विजेचे वहन हे टिंबटिंब होत असते. विजेचे वहन हे कसे होत असते. उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, धनाग्राकडून ऋणाग्राकडे, धनाग्राकडून ऋणाग्राकडे विजेचे वहन होत असते. पुढचा प्रश्न, टिंबटिंब आपल्या बाह्यतम कक्षेत इलेक्ट्रॉन कमावतात आणि ऋणायनांची निर्मिती करतात. बघा, असे कोण आहेत
जे बाह्यतम कक्षेत इलेक्ट्रॉन गमावतात आणि ऋण आयनांची निर्मिती करतात. उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 अधातू. अधातू काय करतात? आपल्या बाह्यतम कक्षेत इलेक्ट्रॉन गमावतात आणि ऋण आयनांची निर्मिती करतात. पुढचा प्रश्न, काही गणिताचे क्वेश्चन आहेत, व्हिडिओ पॉज करून उत्तर काढू शकता. सध्या आपण पाहू. एका समूहामध्ये 108 सदस्य आहेत, त्यापैकी 2/3 सदस्य पुरुष आहेत, उर्वरित सदस्य स्त्री आहेत. 9 स्त्रिया सोडून इतर सर्व सदस्य विवाहित आहेत, तर त्या समूहातील एकूण किती स्त्रिया विवाहित आहेत? आपल्याला विवाहित स्त्रियांची माहिती काढायची आहे. उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 27 आहेत. विवाहित स्त्रिया किती आहेत? 27 आहेत. पुढचा प्रश्न पाहू आपण. एक घड्याळ एका तासाला 20 सेकंद मागे पडते. रविवारी सकाळी 6 वाजता घड्याळ बरोबर लावले होते. सोमवारी दुपारी 12 वाजता त्या घड्याळात कोणती वेळ दाखवली जाईल? बघा, एक घड्याळ आहे ते खराब झाले, तर एका तासाला 20 सेकंद मागे पडते. रविवारी समजा सकाळी 6 वाजता घड्याळ सेट केलं होतं. सोमवारी दुपारी 12 वाजता त्या घड्याळात किती वाजले असतील? उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2 11:50 झालेले असतील. पुढचा प्रश्न, एका निवडणुकीत 8% मतदारांनी मतदान केले नाही. या निवडणुकीत फक्त 2च उमेदवार होते. बघा, 8% मतदारांनी मतदान केले नाही. ठीक आहे, निवडणुकीत फक्त 2च उमेदवार होते. निवडून आलेल्या उमेदवारास एकूण मतांची 48% मते मिळून त्याने 1100 मताने दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला. तर निवडणूक एकूण किती मतदार होते? बघा, इथं आपल्याला मतदारांचा आकडा द्यायचा आहे. उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 27,500 मतदार होते. पुढचा प्रश्न पाहू आपण. पुढचा प्रश्न असा आहे की समान आकारमानाचे 2 ग्लासेस अनुक्रमे 1/3 1/4 दुधाने भरलेले आहेत. त्यानंतर ते दोन्ही ग्लास पूर्ण भरेपर्यंत त्यात पाणी ओतण्यात आले आणि त्यानंतर त्या दोन्ही ग्लासेसमधील द्रव एका भांड्यात एकत्रित करण्यात आलं. तर त्या भांड्यातील दूध आणि पाण्याचे प्रमाण आपल्याला सांगायचे त्या भांड्यामध्ये असलेल्या. उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 7/17 हे दूध आणि पाण्याचे मिश्रण आहे, प्रमाण आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती? 5 25 61 113. तर इथं कोणता आकडा येऊ शकतो? उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 181 आकडा येणार आहे. पुढचा प्रश्न, तर मित्रांनो उत्तरे देण्याची वेळ तुमच्यावरती आलेली आहे. 31वा प्रश्न आहे तुमच्यासाठी. बघा, कोणाच्या शिफारशीशिवाय धन विधेयक विधानसभेत मांडता येत नाही? तर कोणाची अशी शिफारस लागते ज्याशिवाय धन विधेयक हे विधानसभेत मांडताच येत नाही? तर इथं आपल्याला 4 पर्याय दिलेत बघा. राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री किंवा विधानसभा अध्यक्ष. जो पर्याय बरोबर असेल तो तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायचा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण 12वा सॉल्व पेपर घेतलेला आहे, जो अतिशय महत्त्वाचा होता. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढील पेपरसोबत. धन्यवाद.